हाय हॅलो नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आजच्या आपल्या छानशा व्हिडिओमध्ये। तर प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली ही मालिका दिवसेंदिवस खूप रंजक होत चाललेली आहे। यामध्ये येणारे ट्विस्ट हे आपणास पाहण्यास खूप उत्सुकता असते। तर प्रेक्षकांनो, आता यामध्ये रणदिवेंच्या घरी मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि तेवढ्यातच काय तर इथे नाती देखील हे तडा जाताना आपल्याला बघायला मिळत आहेत। नात्यांमध्ये देखील वाद होत आहे सतत। तर प्रेक्षकांनो, आता असं काही घडलं जे अनपेक्षित होतं। म्हणजे असं आता इथे चक्क सौमित्रने अवंतिकावर हात उचललाय। तर प्रेक्षकांनो, हो, असं काही मालिकेमध्ये घडून आले। अवंतिकावर सौमित्रने हात उचललाय। नेमकं काय झालं बरं, कसं त्याने तिच्यावर हात उचलला, तर चला जाणून घेऊयात। तर आता अवंतिका आणि जानकी ह्या दोघी किचनमध्ये असतात। अवंतिका शर्वरीची केस लढणार, कारण सौमित्रने नकार दिलेला असतो, त्यामुळे तिने शर्वरीची केस लढण्याचा निर्णय केलेला असतो। आता तेव्हा तिथे जानकी ही अवंतिकाची समजूक काढते। तिला बोलत असते, अवंतिका, तू प्रेग्नेंट आहेस आणि या सगळ्यांचा भार तू नाही झेलू शकणार, तुला खूप स्ट्रेस येईल, असं ती तिला समजावून सांगतच असते। तेवढ्यातच तिथे सौमित्र येतो। सौमित्र हा रागात असतो। तो आता अवंतिकाचा हात पकडतो आणि बोलतो, चल माझ्याबरोबर अवंतिका, असं तिला बोलतो आणि तिला तो रूममध्ये घेऊन येतो आणि आता तिच्यावर ओरडून तिला बोलत असतो, अवंतिका, मी जे तुला बोललो करू नको ते तू मुद्दामून करतेस का? मी नाही म्हटलं की मुद्दामून तसं वागतेस का? असं तिला तो बोलत असतो। तेव्हा ती बोलते, सौमित्र, हे काय बोलतोयस तू? तेव्हा तो बोलतो, हो, मी बरोबर बोलतोय। मी शरूची केस मी नाही लढणार, तर तू लढणार आहेस का तिची केस? तेव्हा ती बोलते, शरूची केस मी लढण्यास नकार दिला तर तू तिची केस लढणार आहेस का? तुला माझ्यापेक्षा जास्त समजतं का? तेव्हा ती बोलते, सौमित्र, मला तुझ्यापेक्षा जास्त समजतं की नाही हे मला माहिती नाही, पण तू खूप स्वार्थी आहेस, तू तुझ्यापुरताच विचार करतोयस, असं काही ती आता इथे ओरडतच सौमित्रला बोलत असते। आता सौमित्रला मात्र हे शर्वरीचं बोलणं ऐकून राग येतो आणि तो आता प्रेक्षकांनो चक्क इथे अवंतिकावर हात उचलतो आणि तेवढ्यातच मात्र आता तो अवंतिकाच्या कानाखाली मारणार। तेवढ्यात जानकी आलेली असते। जानकीने त्याचा हात पकडलेला असतो। आता प्रेक्षकांनो, इथे सौमित्र हा जानकीवर चिडतो। तो बोलतो, वहिनी, हे सगळं ना तुझ्यामुळे होते। माझी अवंतिका अशी नाही आहे, ती माझ्यासोबत असं कधीच वागत नाही, पण ना हे सगळं तुझ्यामुळे वागते। आणि आता तो अवंतिकाला बोलतो, अवंतिका, मी तुला आता वहिनीसमोर सांगतोय, तुला जर असंच वागायचं असेल ना माझ्याबरोबर, तर तुझं आणि माझं नातं संपलं। असं तू तुझ्या मनानेच कसं वागायचं तसं वाग, असं काही तो आता जानकीसमोर बोलतो आणि रागाने तो तिकडनं निघून जातो। आता मात्र तो गेल्याच्या नंतर इथे अवंतिका खूप दुःखी होते आणि ती आता जानकीच्या मिठी देऊन रडायला लागते। तर असं काही प्रेक्षकांनो, आता इथे नात्यामध्ये चांगलाच तडा जातोय। तर आणखी पुढे असं देखील बघायला मिळतं, जानकी ही जेलमध्ये आलेली असते। जेलमध्ये आता ती शर्वरीला भेटते। तेव्हा शर्वरी खूपच हळव्या मनाने इथे जानकीला बोलत असते, वहिनी, मित्र दादा माझ्या केसची तयारी करतोय ना, उद्या मला कोर्टात सादर केला जाईल। तेव्हा मात्र जानकी ही आता तिला काहीच बोलत नाही आणि तिच्याकडे पाठ फिरून ही उभी असते। तेव्हा मात्र शर्वरी ही काळजीत पडते, आता आपली सुटका कशी होणार, आता आपण काय इथेच राहणार? असं काही प्रेक्षकांनो, आता एकीकडे शर्वरीला ती चिंता लागली आहे, तर दुसरीकडे सौमित्र आणि अवंतिका यांच्या नात्यात तडा गेलेला आहे। तर प्रेक्षकांनो, पुढे पाहणं खूपच रंजक आहे। रणदिवे कुटुंबावरचं हे संकट कधी दूर होणार, हे सगळे कधी बाहेर पडणार, हे पुढे पाहणं खूपच उत्सुकतेचे आहे। अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा। भेटूया छानशा पुढच्या एपिसोडमध्ये।